आषाढी यात्रेनिमित्त अमरावती विभागातून पंढरपूरला गेलेल्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटी महामंडळाने यावर्षी विक्रमी सेवा दिली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला आणि महामंडळाच्या तिजोरीतही मोठी भर पडली। यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील 40,000हून अधिक भाविकांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला आणि त्यांना या प्रवासात सुरक्षित साथ दिली आपल्या लाडक्या लालपरीने। पाहूया एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाचे मुख्य नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये। यावर्षी पंढरपूर यात्रा जी महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा आहे ती नुकतीच संपन्न झाली। सुदैवाने यावर्षी प्रवासी वाहतुकीचे सर्व निकष हे क्रॉस करत महामंडळाद्वारे जवळपास 9 लाख प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक करून 35 कोटीचं उत्पन्न प्राप्त केलं, जे मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजाने 8.5-9 कोटी रुपये जास्त आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची संख्या अतिशय जास्त असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली। मुळात चांगल्या पद्धतीने आलेला पाऊस, लोकांची झालेली पेरणी आणि त्यानंतर मग प्रवाशांचा विठ्ठलाच्या दाराशी असलेला प्रवास हे पाहता अमरावती जिल्ह्यात मागच्या वर्षी 150 बसेसद्वारे जवळपास 344 फेऱ्या आणि 1,02,00,000 रुपये उत्पन्न प्राप्त झालं होतं। यावर्षी 150च्या ऐवजी 175 बसेसद्वारे 517 फेऱ्या आणि जवळपास 1,64,00,000 इतकं उत्पन्न या 8 दिवसांमध्ये पंढरपूर यात्रेत प्राप्त झालं। जवळपास 40,796 प्रवाशांना आपण विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला। कुठल्याही पद्धतीने गर्दी किंवा अनुचित घटना न होता आपली निर्विघ्नपणे ही यात्रा पार पडली। यासाठी मी व्यक्तिशः अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि आपण एसटी महामंडळावर जो विश्वास दाखवला त्यासाठी महामंडळ नेहमीच आपल्या यात्रा कालावधीत तत्पर राहील अशी ग्वाही सुद्धा देतो। शिवाई बसेस ज्या 5 आलेल्या आहे अमरावती शहरामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा आहे आणि 17 आपण चार्जिंग स्टेशन बनवले आहे, हे सुद्धा आता केव्हा बसेस वाढतील? आपल्या अमरावती जिल्ह्यात अमरावती बस स्टँडच्या परिसरातील कार्यशाळा तिथे 17 चार्जरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 5 शिवाई आपल्याला बसेस आलेल्या आहेत। त्या पर्याप्त जरी नसल्या तरी येत्या 10 ते 15 दिवसात आपल्याला अधिक 20 बसेस प्राप्त होतील। ई शिवाई ही एक कम्फर्टेबल सेवा एसटीची आहे, ज्यामध्ये एसी प्रवास, पुशबॅक सीट, त्यानंतर USB वगैरे सर्व फॅसिलिटी युक्त आहे। तर अशा या सेवांचं भाडं जरी थोडंफार अधिक असलं तरी प्रवाशांच्या पसंतीला त्या 5 गाड्या उतरलेल्या आहेत आणि नवीन 20 बसेस या लगेच पुढच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 25 तारखेपर्यंत 25 जुलैपर्यंत आपल्याला प्राप्त होतील आणि प्रवाशांना कम्फर्टेबल प्रवास हा शिवाईद्वारे देण्यात येईल। ITIच्या विद्यार्थ्यांना 10वी केलेल्या 12वी केलेल्या विद्यार्थ्यांना भरती करून त्यांना सुद्धा येथे नोकरीची संधी प्राप्त होत आहे। असे किती विद्यार्थी घेतले जात आहे आणि कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होत आहे? एसटी महामंडळ ITI किंवा कौशल्य विकास या प्रणाली अंतर्गत नेहमीच अग्रसर राहिलेला आहे। दरवर्षी आम्ही प्रशिक्षणार्थी ITIचे उमेदवार, शिकाऊ उमेदवार घेत असतो। यावर्षी 2025-26 मध्ये सुद्धा आपण 205 प्रशिक्षणार्थीला घेणार। या 205 प्रशिक्षणार्थीची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे। यासाठी अंदाजे 605 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या ITIच्या पर्सेंटेजनुसार आपण त्यांची नियुक्ती देणार आहोत। या उमेदवारांना फायदा असा की जर भविष्यामध्ये महामंडळात जागा निघाल्यात तर त्यांना 50% आरक्षण नोकरीमध्ये मिळणार। त्याचप्रमाणे जो 11 महिन्याचा करार त्यांचा शिकाऊ उमेदवाराचा होईल त्यांना 8,500 पासून ते 11,000 पर्यंत आपण प्रति महिना मानधन सुद्धा देतो। या निवेदनाद्वारे मी विभाग नियंत्रक एसटी महामंडळ सर्व प्रवाशांनाही विनंती करतो की एसटीचा प्रवास हा सुरक्षित आणि अति किफायतशीर सुद्धा आहे। एखाद वेळेस जर काही अनुचित घटना झाली तर आपल्याला त्याच्यात आरक्षण विमेचं सुद्धा प्रोटेक्शन आहे। तरी सुद्धा बरेचसे लोक खाजगी वाहनाने प्रवास करून आपला जीव धोक्यात टाकतात। नवीन बसेस प्राप्त होण्याचा वेग मोठा आहे। आम्ही प्रत्येक रस्त्यावरती फ्रिक्वेन्सी पाहून आम्ही फेऱ्या वाढवत आहोत।
आम्हाला रिस्पॉन्स मिळणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महामंडळ हे लोकांचं आहे. इथे उत्पन्न जर वाढलं तर अजून बसेस वाढतील. तर लोकांनी खाजगीने प्रवास न करता एसटी महामंडळाच्या बसेसनीच प्रवास करावा. त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला प्रवाशांना ही माहिती पोहोचवण्यासाठी जे सिटी न्यूजचं एक जे चॅनल आहे त्याद्वारे आपल्याला नेहमी सहकार्य मिळतं. तर सिटी न्यूजचे सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद या द्वारे देऊ इच्छितो. विठ्ठल नामाचा गजर आणि लालपरीचा प्रवास हा अनुभव खराच अविस्मरणीय होता. तर अशी होती आषाढी वारीनिमित्त एसटी महामंडळाची सेवा. अमरावती विभागातील हजारो भाविकांना सुखरूप पंढरपूरला पोहोचवून त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडविण्यात एसटी महामंडळाला यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र सेवेमुळेच हे शक्य झाले. ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहो हीच अपेक्षा.